नमस्कार, मी डॉक्टर शशी हरेल, कन्सल्टिंग फिजिशियन ॲट श्री हॉस्पिटल खराडी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू की डेंग्यूचे निदान कसे केले जाते, त्याच्यावर ॲडमिट व्हायची गरज कधी राहते आणि तिसरी गोष्ट म्हणजे डेंग्यूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट, डेंग्यू हा कुठल्या टाईपचा आजार आहे? तर डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे. दुसरी गोष्ट, आता डेंग्यूची तपासणी कुठली केली जाते? तर डेंग्यूची जी तपासणी आपण करतो त्याच्यामध्ये मेनली नॉन स्ट्रक्चरल प्रोटीन 1, ज्याला आपण डेंग्यू NS1 ही टेस्ट केली जाते. ही टेस्ट पहिल्या 2 ते 3 दिवसामध्येच पॉझिटिव्ह येऊ शकते. पेशंट जर लेट आला 3 डेज फीवर नंतर, तर त्याच्यासाठी जी टेस्ट केली जाते ती डेंग्यू IgM ही टेस्ट केली जाते. जर IgM जर पॉझिटिव्ह असेल तर आपण रिसेंट इन्फेक्शन पकडतो डेंग्यूचं. तर IgG ही टेस्ट डेंग्यू झाल्यानंतर 7-8 दिवसानंतर पॉझिटिव्ह येते. ते पास्ट इन्फेक्शन दाखवते डेंग्यूचं, की डेंग्यूचं इन्फेक्शन आपल्याला होऊन गेलं होतं 1 आठवड्याआधी. इतर ज्या टेस्ट केल्या जातात त्यात दुसरी महत्त्वाची टेस्ट जी येते ती हिमोग्राम ही टेस्ट येते. हिमोग्राममध्ये आपण मेनली प्लेटलेट बघतो, कारण की डेंग्यूचं ॲडमिट होण्याचं एक मेन कारण जे आहे ते कमी झालेल्या प्लेटलेट आहेत. तर नॉर्मली ज्या प्लेटलेट काउंट राहतो तो 1.5 लाखाच्या पुढे राहतो, 1.5 लाख ते 4.5 लाख, पण डेंग्यूमध्ये हा प्लेटलेट काउंट 1.5 लाखाच्या खाली येतो. तिसरी आपल्याला इम्पॉर्टंट टेस्ट जी डेंग्यूची करावं लागते, जी प्लेटलेट कमी असल्यावर, ते आपल्याला आपण त्याला लिव्हर फंक्शन, आपली यकृताची जी टेस्ट असते आणि किडनीची टेस्ट ही करणंही गरजेचं राहतं. कारण की भरपूर वेळा पेशंट हाय ग्रेड फीवरमुळे डिहायड्रेट होतो, ज्याच्यामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो. दुसरं, लो प्लेटलेटमुळे पण रक्तस्राव होऊ शकतो शरीरामध्ये, तर ते पण बघणे गरजेचं राहतं. आणि चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर पोटात जर परसिस्टंटली आपल्या दुखत असेल, खास करून उजव्या बाजूला, कारण डेंग्यूमध्ये जेव्हा प्लेटलेट खूप जास्त लो होतात त्यावेळेस आपलं जे पित्ताशय आहे त्याला सूज येते, त्यावेळेस जेवण वगैरे जात नाही. आणि दुसरी गोष्ट, आपले जे रक्तामध्ये जी कावळे असते ती पसरण्याची शक्यता जास्त असते. तर अशा वेळेस ॲडमिट झालेलं बेटर राहील. तर आता डेंग्यूचं प्रिव्हेन्शन कसं करायचं पण आपल्याला डेंग्यू होऊ नये म्हणून? तर डेंग्यू हा मेनली आपण सांगितल्याप्रमाणे की हा मच्छर चावल्यामुळे होणारा आजार आहे, डासांमुळे होणारा आजार आहे. तर त्याचा जो एडिस इजिप्टी हा डास आहे, हा स्पेसिफिकली चांगल्या पाण्यामध्ये अंडी घालतो. स्पेशली आपल्या घरामध्ये जेव्हा आपण फ्रीजच्या खाली जे पाणी साठतं, कूलरमध्ये पाणी साठतं, किंवा भरपूर सोसायट्यांमध्ये कुंड्या वेसेस वगैरे ठेवलेले राहतात, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी राहतं, तर त्याच्यामध्ये हा जो डास आहे तो अंडी घालतो. तर शक्यतो अशा प्लेसेसची साफसफाई किंवा रेग्युलर पाणी चेंज केलं पाहिजे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट की डास जो आहे हा मेनली दिवसा चावतो, स्पेशली सकाळी जेव्हा सनराईज होतो, सूर्योदय होतो, त्याच्यानंतर 1-2 तास, आणि रात्रीचा एक वेळ राहतो त्याचा, की रात्री सूर्यास्त होण्याच्या 1-2 तास अगोदर, म्हणजे साधारण एक 5 ते 7. तर ह्या टाईममध्ये जो आहे तो डास जास्त प्रमाणामध्ये चावतो. दुसरी गोष्ट, मेनली त्याची चावण्याची जी जागा राहते ह्या डासाची, तर ती आपलं जे कोपरा आहे हाताचा, तर त्या भागामध्ये आणि पायात गुडघ्याच्या खाली जास्त प्रमाणामध्ये बाईट करतो. तर शक्यतो रात्री झोपताना डेंग्यूच्या सीझनमध्ये पूर्ण कपडे घालून झोपलं पाहिजे. दुसरी गोष्ट की मच्छरदाणीचा यूज करायला पाहिजे. कितीही गरम झाली तरी हरकत नाही, पण मच्छरदाणीचा यूज रेग्युलरली करावा. थर्ड थिंग, मॉस्किटो रिपेलंटचा आपण वापर करू शकतो. पण याच्यामध्ये जी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट राहील ती राहील की त्यांचं जे ब्रीडिंग प्लेस आहे मच्छरांचं, जे वॉटर स्टोरेज जे झालं आहे, तर ते क्लीन करणे आणि त्याची काळजी घेणे. अजून काही जर माहिती डेंग्यूबद्दल हवी असेल तर तुम्ही श्री हॉस्पिटल खराडीमध्ये भेटू शकता.